पदवी आहे नोकरी नाही, अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीचा 2026चा रिपोर्ट आलाय. रिपोर्ट किचकट आहे, पण मी तुम्हाला सोप्यात सांगतो. देशात आज 15 ते 29 वयोगटातले 36-37 कोटी तरुण आहेत, ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो. यातले 26 कोटी का शिक्षणाशी संबंधित नाही, पण ती पोटेन्शियल वर्कफोर्स आहे. कोटीपैकी 6.3 कोटी पदवीधर आहे, त्यापैकी 1.1 कोटी पदवीधर बेरोजगार आहे. आता 5.2 कोटी पदवीधर काय काम करतात ते आपण बघू. काही दुकानात काम करतात, काही ऑनलाईन विक्री करतात, काही छोट्या सर्व्हिसेस जसं झोमॅटो, स्विगी करतात, कॅज्युअल जॉब, रिअल इस्टेट एजंट, ट्रान्सपोर्टमध्ये काम करतात. असे कमी पैसे भेटणारे जॉब करतात, जिथं कॉन्ट्रॅक्टसुद्धा सिक्युअर नसतं. काही नालीतल्या गॅसवर चहा बनवत असतील, काही पकोडे तळत असतील, कारण नव्या भारतामध्ये हे पण जॉब आहे. डोकं सुन्न करून जाणारी गोष्ट म्हणजे या 5.2 कोटी पदवीधारकांपैकी फक्त 7% जणांनाच परमनंट सॅलरीफाईड जॉब मिळतो. किती भयानक आहे. आता शिक्षणाशी संबंधित युवा जे बेरोजगार आहे 1.6 कोटी, त्यापैकी 1.1 कोटी पदवीधर बेरोजगार आहे, हे 67%. 2004ला हे प्रमाण 32%, 2011ला 44%, 2017ला 46%. इथपर्यंत भाजप सरकार बी टाळ्यावर होतं, योग्य पदावर योग्य व्यक्ती काम करायचं. पण 2023ला हे प्रमाण 67%वर जाऊन पोहोचलं. अतिशय भयानक. 15 ते 25 वयोगटातले 40%, 25 ते 29 वयोगटातले 20% पदवीधर तरुण बेरोजगार आहे. जय श्रीराम. आर्थिक कारणामुळे शिक्षण सोडणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. 2017ला 58% होतं, 2023ला ते 72% झालंय. जय हिंदू राष्ट्र. दरवर्षी 50 लाख तरुण पदवीधर होत्या, त्यापैकी 28 लाख जणांना जॉब मिळतो. जॉब कोणता मिळतो आधी सांगितलं होतं. त्या रिपोर्टमध्ये एक चांगली गोष्ट सांगितली आहे की स्त्री आणि पुरुषातलं जे पगारातला फरक आहे का तो कमी होत चालला. ह्याच डेमोग्राफिक डिव्हिडंडच्या जोरावर नरेंद्र मोदी म्हणत होते भारत हा महासत्ता होणार आहे. आता हा रिपोर्ट असं सांगतो की 2030 नंतर डेमोग्राफिक डिव्हिडंड कमी व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजे अजून फक्त 4 वर्ष. त्याच्यात बी 2029 मध्ये निवडणुकाचे प्रचार मंत्री तसे बी कायम प्रचार करत असतात. तुम्हाला देशाची बर्बादी दिसते का? जो पैसा उद्योगांवरती जॉब निर्माण करण्यासाठी खर्च करायला पाहिजे तो देशासाठी कर्तृत्व शून्य असणाऱ्या लोकांवर खर्च केला जातोय. अंधाधुंद कशावरही पैसा खर्च करून लोकांना हिंदू मुस्लिम जाती धर्माच्या वादात ढकलून द्यायचं आणि अव्यवस्थेचा नंगानाच दाखवून द्यायचा. तुम्ही बघा, राजस्थानच्या एका IAS अधिकाऱ्याने ग्राउंडवरती काम शून्य केलं, पण AIच्या मदतीने फोटो एडिट करून पाठवले आणि बिल मंजूर करून घेतलं. दुसऱ्या एका लेडी IASने पण तेच केले. राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारला. मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. जय हिंद.